जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती प्रक्रिया 2023 अंतर्गत जे राहिलेल्या पदाचा निकाल होता, म्हणजेच आरोग्यसेवक पुरुष 50% या पदाचा निकाल बाकी होता. कोर्टाच्या निकालाच्या आदेशानंतर हे निकाल जिल्हानिहाय जाहीर केले जात आहेत. अंतिम निवड यादी जाहीर केली जात आहे. तर यामध्ये पाहू शकता आजची जी अपडेट आहे, या आजच्या अपडेटनुसार जिल्हा परिषद अहिल्यादेवी नगर, त्याचबरोबर रत्नागिरी आणि पाहू शकता जिल्हा परिषद सांगली या 3 जिल्ह्यांचा जी अंतिम निवड यादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे. जिल्हानिहाय तुम्ही पाहिलं तर जिल्हा परिषद अहमदनगर, अहिल्यादेवी नगर आरोग्यसेवक पुरुष 50%. परीक्षा झाली होती 19 जुलै ते 24 जुलै 2024 मूळ कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. रोल नंबर आहे, अप्लाइड कॅटेगरी, उमेदवाराचं नाव आणि एकूण गुण, प्राप्त जे गुण आहेत एकूण गुण यामध्ये दर्शवण्यात आले आहेत. ते सुद्धा तुम्ही चेक केले जाऊ शकतात. याचबरोबर इथे पाहू शकता कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे या संदर्भातली माहिती यामध्ये अपडेट केलेली नाही आहे. तर त्याबद्दलची माहिती उमेदवारांना स्वतंत्ररित्या पाहू शकता सांगितली जाईल की कशा पद्धतीने तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्या दिवशी हजर राहायचं आहे. तर या पद्धतीने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. अहिल्यादेवी नगर, अहमदनगर या जिल्ह्यांतर्गत हे जाहीर करण्यात आलेली आहे. यानंतर पाहू शकता दुसरा जो जिल्हा आहे यामध्ये जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पद भरती सन 2023 साठीची 168 पदे जी आहेत आरोग्यसेवक पुरुष 50% साठीची, यामध्ये निवड सूची आणि प्रतीक्षा सूची ही जाहीर करण्यात आली आहे. या पद्धतीने निवड आणि प्रतीक्षा सूची आहे. उमेदवारांची अंतिम नियुक्ती यामध्ये देण्यात आली आहे. म्हणजे पाहू शकता निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती नाही आहे. यासाठी पाहू शकता कागदपत्र, प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल आणि त्यानंतरच उमेदवारांची सिलेक्शन जे आहे अंतिम निवड केली जाईल. या पद्धतीने निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये चेक केले जाऊ शकते. अशा पद्धतीने ही उपलब्ध आहे. पाहू शकता प्रत्येक जे संवर्ग आहेत सामाजिक प्रवर्ग, ते सामाजिक प्रवर्गनिहाय ही यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. ही झाली पाहू शकता इथे या ठिकाणी आहे. याचीसुद्धा कागदपत्र पडताळणी कधी होईल याबाबतची अपडेट लवकरच दिली जाईल. हे झालं सांगली जिल्ह्यासाठीचं. आता पाहू शकता रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुद्धा अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या पद्धतीने आरोग्य विभाग, रत्नागिरी जिल्हा परिषद यामध्ये पाहू शकता जिल्हा समिती, जिल्हा निवड समिती रत्नागिरी यांच्याकडून शिफारस केलेल्या उमेदवारांची जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्य श्रेणी आरोग्यसेवक 50% या पदावर सुधारित 7व्या वेतन पे बँड आहे. यामध्ये 25,581 100 A60 वेतन श्रेणीमध्ये वेतन आणि प्रचलित नियमानुसार आरोग्य महागाई भत्ता आणि इतर भत्ते मध्ये नियुक्ती करण्यात येऊन त्यांची पदस्थापना जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या नावासमोर अंतर्गत त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या ठिकाणी पदावर करण्यात येत आहे. म्हणजे पाहू शकता नियुक्ती देण्यात आली आहे आणि कोणत्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे ते ठिकाण यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. मूळ प्रवर्ग आहे, उमेदवाराचं नाव, त्याच्यानंतर निवडीचा प्रवर्ग आणि पाहू शकता समांतर आरक्षण विरहित यामध्ये कोणत्या ठिकाणी नेमणूक दिली आहे ते उपकेंद्र, केंद्र जे आहे या केंद्राचं नाव या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे. ही सुद्धा यादी जाहीर करण्यात आली आहे. समुपदेशन पूर्ण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता आरोग्यसेवक 50% पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचे निकाल जाहीर केले जात आहेत. हे 3 जिल्ह्यांचे निकालाची अपडेट आज प्राप्त झाली आहे. बाकीचे जिल्हे जे आहेत यांचेसुद्धा निकालाची अपडेट प्राप्त होईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.